मी नाही पोचवलेलं तुला. मंदिरात सिद्धार्थ नाही आला यामागे तुझा तर हात नाहीये ना? खूप त्रास दिलाय मी सूर्याला. मला त्याला सॉरी म्हणायलाच हवं. त्याशिवाय माझ्या मनाला चैन पडणार नाही. हे ऐक ना तू या मनाचं एकदा बाबरल हे तुझा मग हळूहळू बोल तू जरा फिरमहात एकदा बाबरल हे तुझा मग हळूहळू. तू तू परत का आलायस? मी कुठं आलोय? तूच बोलवलंस मला. मी तू काय म्हणाला होतास की तुझ्या मनात आता तुझ्याशी काहीच भावना नाही, म्हणून मी निघून गेलो होतो. अरे मग परत का आलायस? अरे मला असं वाटतं की आता त्या भावना जागू शकतात, कारण आता तुळजाच्या आयुष्यात सिद्धार्थ नाहीये. हं. मग अरे मग काय लावलंयस? तुझ्या मनातलं प्रेम बाहेर काढ, तिला ते दिसू दे. अरे पण दिसणार कसं ते? अरे वाईट जाणीव करून दे, मग आपोआप दिसल. ए अरे जाणीव कशी करून द्यायची ते तरी सांग. वा वा वा, सगळं काय मी सांगायचं का? अरे तू कर की काहीतरी. मी गेम मी काय करू आता? मी उतर गेला. सूर्या, एक बोलायचं होतं. बोल ना. ऍक्च्युली मला ते तुला नाही म्हणजे थँक्यू. कशासाठी? सूर्या, तुलाही माहिती आहे कशासाठी ते. खरं तर आजपर्यंत तू माझ्यासाठी जे जे काही केलंयस ना, त्याची परतफेड या थँक्यूने नाही होणार आहे. तू मला खूप समजून घेतलंस रे. मी चुकत होते तरीही तू माझ्यावर रागवला नाहीस. सिद्धार्थच्या बाबतीत तू मला खूप समजायचा प्रयत्न केला. मी नाही विश्वास दाखवला तुला, तरी तू माझ्या सोबत राहिलास, माझी साथ दिली, माझ्या सोबत चाललास. आणि मी काय केलं तर? सूर्या, आज तरी काहीतरी बोल. काय बोलणार? तुला रागावं असं वाटलं की तू रागवणार. मी तुला एखादी गोष्ट जीवाच्या आकांतानं सांगितली तर तू विश्वास ठेवणार नाही, मला खोटं ठरवणार. आणि आता असं खरं कळलं की सॉरी बोलून विषय संपवून टाकणार. असो, मला काय बोलायचं नाही याच्यावर. आणि असं बी तू सॉरी बोलायला मोकळी झालीच आहेस. तुझं काम झालं ना? काम झालंय म्हणजे? काय नाही. सूर्या, तुझ्या मनातलं जे काही आहे ना ते बोल माझ्या समोर. मी सगळं काही ऐकून घेईन बघ. ह्योच तर फरक आहे. तू माझं ऐकून घेते आणि मी तुला समजून घेतो. तू मला समजून घ्यायला लय कमी पडलीस तुळज. खरं तर तू मला समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाहीस. माझं जाऊ दे, पण आपल्या मैत्रीवर तरी विश्वास ठेवायला पाहिजे होतास तू. सोड,
मला याच्यावर काय बोलायचं नाही. आणि काय बोलण्यात अर्थ आहे? जिथं विश्वासच उरला नाही तिथं काय बोलायचंय? सूर्या, असं नाहीये रे. मी मी भावनांमध्ये वाहत गेले होते. खरंच माझं चुकलं. चुकलं म्हणून मला झालेल्या जखमा तर भरून येणार नाहीत ना तुळजा. तू पण माझ्यासारखी आपली मैत्रीण निभावली असतीस ना, मला लय आनंद झाला असता ग. पण तसं नाही झालं. मैत्रीत आहे ना, दोघांनी संघ चालायचा असतं. पण आपल्या मैत्रीत मला कधी तुझ्या पुढं कधी मागं चालायला लागायचं. आपण कधी दोघं संघ चाललोच नाही ना. तू एकदा जरी मला म्हणली असतीस ना की सूर्या, माझा तुझ्यावर आणि आपल्या मैत्रीवर पूर्ण विश्वास आहे, एकदा जरी बोलली असतीस ना तू, हे आबाळ मला उडाला अपुरं पडलं असतं. असो, आता बोलून काय उपयोग नाही तुळज. झालं, सोड. सूर्या, तू जे काही बोलला ते काही चुकीचं नाही बोललास. आता मला कळतंय, तुझ्या मैत्रीचा फायदा मी फक्त माझ्या स्वार्थासाठीच घेतला. प्लीज मला माफ कर, प्लीज. ऍक्टिंग जमते की मला. पण लईच नाही ना बोलून गेलो. अजिबात नाही. अरे भारीच करतोयस की. जमतय जमतय. आता माग नाही हटायचं. चिरंजीव, काय होतंय? हा? काय नाही. काल तुम्ही सूर्याला रावण जाळायचा मान नव्हता द्यायला पाहिजे. चिरंजीव, आम्ही काय करतोय ते आम्हाला चांगलं कळतंय. तुम्ही असं करा, तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या. सूर्याचं काय करायचं, गॉगल लावायचा का छत्री उघडायची ते आम्ही बघतो. काय छत्री? अरे आल्या 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 आल्या. पोहे घेऊन हवाय सुंदर आहे आल्या. एकदम वेळेत आल्या. वा 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 वा. घ्या घ्या चिरंजीव. हा 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 हा. वाईट, मीठ थोडं कमी पडले. आणता का? तुम्ही कशा पे उभे? बसा की. बसा बसा, आपलंच घरी. अहो प्रेमाने सांगतोय. बस बसा. या बी आल्या. बसा. ते मीठ द्या माझ्याकडे. बसा बसा, तुम्ही बसा. अहो बसा ना. चिरंजीव, ठेवा जरा इथं. घ्या, नाश्ता करून घ्या. घ्या हो, घ्या घ्या. काय झालं? मालक, मीठ. मिठाचं काय जास्त पडलं का? आता हे खारट पोहे खाल्ले का पुढल्या वेळी सगळं मापात पडल. पोहे पोटभर खा. खावा खावा. कितीदा सांगितले काम नीट करा म्हणून, पण ऐकायचंच नाही ना. आता राहिलो ना आम्ही दोघं उपाशी. चिरंजीव, असं काय बोलताय? हे नुसते पोहे आम्ही तुम्हाला
तर्री पोहे खायला घालतो चला. ते पोहे संपायचे बरं का, आणि जर का बाहेर नेऊन टाकलेत या पोह्यांसारखं तुम्हाला मी घराबाहेर नेऊन टाकीन. हा? चला चला चिरंजीव, तर्री पोहे कुठं भेटतात? सूर्याचं रागवणं हे चुकीचं नाहीये. मी त्याला खरंच खूप हर्ट केलंय, पण त्याचा राग आता मलाच घालवायला हवा आणि मी तो घालवणार. त्यासाठी वाटेल ते करेन मी. पुरुषाला खुश करण्याचा रस्ता त्याच्या पोटातून जातो म्हणतात, म्हणून आज सूर्यासाठी हे पोहे. सूर्या, बघ मी तुझ्यासाठी पोहे बनवते. बस 5 मिनिटात होतील तयार. नाही नको, मला उशीर झालाय, बाहेर लय काम आहे. अरे पण सूर्या, थोडाच वेळ, तयारच होता. अजिबात वेळ नाही माझ्याकडे, मला जायचंय बाहेर. हा खरंच खूप रागवलाय माझ्यावर. पोहे पण नाही खाल्लेत त्याने. त्याचा राग जाईल म्हणून काय करू मी आता? जमते की खोटं खोटं रागवायला, पण ती माझ्यावर कायमची रागवायची नाही ना. नाही, रागात पण प्रेम असतं, ते फक्त पोरींनाच कळतं. तू नको लोड घेऊ, चल लय काम आहे आपल्याला तिकडे. धनु धनु वहिनी कसले भारी पोहे केलेत ग. असं वाटतं चमच्याने नाही, डायरेक्ट मुठीत भरूनच खावे. झोपेत नव्हतं डायरेक्ट इकडे आले मी, माहितीये का. दे ना एक घास दे ना. अगं पण धनु दीदी, आधी आंघोळ कर मग नाश्ता मिळेल. हा हा असं कसं, असं कोणत्या माणसाला उपाशी ठेवतात का वहिनी? अजिबात नाही, पण त्याआधी तुम्ही सर्वांनी लवकर रेडी व्हा, मग आपण एकत्र बसून पोहे खाऊया. हा चल, आता वहिनीने पण सांगितलं ना, लवकर तयार हो. चल चालेल, फक्त वहीच एक घास पोहे खाते, म्हणजे कसं फ्रेश व्हायला ताकद मिळेल. अगं अगं हळूच जरा. वहिनी काय भारी झालेत पोहे, एकदम ना अमृतावाणी झालेत, अमृतावाणी. किती बी प्याले ना तरी माझं मन नाही भरलं. धनु दीदी, तुला पोट भरणार नाही म्हणायचं ना. बरं वहिनी, दादाने खाल्ले ना पोहे? वहिनीच्या हातचं न खाता दादा जाणार आहे का बाहेर? नाही नाही खाल्लेत त्याने. त्याला ऍक्च्युली महत्वाचं काम आलं म्हणून तो गडबडीत निघून गेला. काय दादाने पोहे ना खाल्ले? धनु दीदी, ही नाही ऐकणार बघ. पळाली बघ. चिंच. हा काय झालं वहिनी? काही नाही, काहीतरी आठवलं म्हणून. चिंचा बघून सूर्याचा राग कुठल्या कुठे पळून जाईल. अरे दादा काय झालं, गाडी का थांबवली? डॅडी आहेत समोर. अरे मग असू दे की, आपल्या वाटेनं आपण चाललोय ना. मला बोलायचं त्यांच्याशी. दादा मावाच्या माशा कशाला उठवतोय? त्या कुरळ्या केसाची गांधीली माशी पण आहे बरोबर. असू दे, मला बोलायचं डॅडींशी. उतर ए दादा उतर उतर. हाय की दादा,
दादा अय, तुझी हिंमत कशी झाली रे आमच्या पुढे यायची? चल निघ निघ, नाही ते इथं जित्ता गाडी. चिरंजीव सोडा त्याला, सोडा म्हणलं ना आम्ही. डॅडी, तुम्ही माझ्यावरचा सगळा राग विसरून तुमच्याकडे असलेलं राहून जायचं मन मला दिला. तुम्हाला नाही कळणार मला किती भारी वाटले ते. ठीक आहे, आता काय डॅडींनी मिठीत घेऊन मांडीवर बसवायची वाट बघतो. चल निघ, आई तोंडवर करून. दादा काय म्हणलं डॅडी? ते काय बोललं ते महत्वाचं नाही, ते माझ्याशी बोलले तेच महत्वाचं आहे. उन्हाच्या तडाख्यात गावलेल्या माणसाच्या मुखात पावसाचे 2 थेंब पडतात ना, तसं झालंय मला. आज माझ्याशी 2 शब्द बोललेत, परत माझ्याशी पहिल्यासारखं बोलायला लागतील. त्यांचा सगळा राग निघून जाईल. माझा देव मला लवकरच मिठीत घेईल, मला खात्री आहे. वहिनी, दादाने खरंच नाश्ता नाही केलं का ग? नाही ना, पण दादा असं नाश्ता न करता कधी जात नाही. माझ्यावर नाराज येतो थोडा. हा? नाराज आहे? काय झालं? तुमचं परत भांडण झालं का? वहिनी, दादा काही बोललाय का तुला? तू दादाला काय टाकली का? मी बोलू का दादाशी? अगं हो हो हो, तुम्ही सगळ्या लगेच किती काळजी करायला लागलात. पण टेन्शन घेऊ नका, मला माहितीये त्याचा राग कसा घालवायचा ते. कसा? त्याला चिंच देऊन. हा? चिंच देऊन? चिंच तर फक्त डोळ्या लागलेल्या बाईलाच देतात. अगं धनु दीदी, असं काय नाही, कोणाला पण आवडतं की. हा, सूर्याला ना लहानपणी चिंच खूप आवडायची. वहिनी चल मग आपण बाजारात जाऊन घेऊन येऊयात. हा, नाही नाही नको, बाजारातून नको, ते आपल्या मागे बाग आहे ना तिथे जाऊयात. लहानपणी आम्ही तिथल्याच चिंचा पाडायचो, एकदम गाभवलेल्या चिंचा असतात तिथे. पण तिथे त्या बागेचा मालक असला तर? असला तर असला, 10-12 चिंचांनी का त्याचं करोडचं नुकसान होणार नाहीये. वहिनी तू चल, बघू तुला कोण अडवतं. एका बुक्कीत टेंगुळ काढन त्याचा. तर जाऊयात का मग? हा, आता मिशन चिंचेची बाग.